त्रास झाला आणि सगळ्यांचीच लाईफ रिस्कमध्ये होती की उशीर झाला असता तर काय झालं असतं. पण ॲज अ ट्रॅव्हल ऑर्गनायझर म्हणून तुम्ही ते छानपैकी पार केलं. पण एक गैरसमज असू शकतो किंवा एक माइंडसेट झालाय की वुमन ट्रॅव्हलर्स नेहमी घोळ घालतात. असं असू शकतं, माझं मत नाही ते. पण आता हे उदाहरणातून आलं, नेमकं काय कारण असावं किंवा काय चॅलेंजेस येतात वुमन ट्रॅव्हलर्सना आणि तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल? आणि त्यांची संख्या पण फार कमी आहे कम्पेअर टू मेल ट्रेकर्स किंवा मेल ट्रॅव्हलर्स. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? तुम्ही म्हणताय तो प्रश्न तसं म्हणजे माझ्या तरी अनुभवात नाहीये, बट होते असं की वेळ न पाहणं ह्या गोष्टी पहिली गोष्ट होतात. म्हणजे चला पिकअप पॉईंट या टायमाला दिलेला आहे तर त्या वेळेत उशिरा येणं. येस, उशिरा येणं होतं. परत बाकीच्या काही गोष्टी असतात की थोडंसं बाबा चला फोटोशूट म्हणजे फोटो प्रत्येक ठिकाणी चला फोटो झालाच पाहिजे. शास्त्र असतं ते. येस, त्याप्रमाणे ते चालू असतं. आणि घोळ असा म्हणू शकत नाही आपण, पण लेट होणं या गोष्टी होतात. परत दमणं असतं त्यामध्ये त्यांचं थोडंफार, कारण प्रिपरेशन नसल्या कारणाने या गोष्टी होतात, सराव नाही. येस, त्यामुळे. बट आत्ता खूप व्यवस्थित आहे की भरपूर लेडीज यामध्ये आहेत, म्हणजे इन होत आहेत किंवा त्या जसं की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. क्या बात आहे. येस, ते आत्ताच्या ट्रेकिंगमध्ये नक्कीच आहे. रनिंग असू द्या, ट्रेकिंग क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुढे आहेत. त्यामुळे असं आत्ता नाही म्हणू शकत की महिला नाही नाहीयेत किंवा काहीतरी घोळ होईलच असं पूर्वी होतं, बट आत्ता ती परिस्थिती नाही. फार सेफ खेळायला बघताय मला दिसतंय.